सोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे युवा नेते सिद्धेश कदम. सिद्धेश सर, काय सांगाल? निर्णय जो आहे तो लागलाय, आपल्या बाजूने निर्णय लागला आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत असा जो निर्णय आहे तो राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी दिलाय. काय आपली पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं की आजचा जो निर्णय आहे हा एक सामान्य कार्यकर्ता जो शिवसैनिक आहे या सगळ्यांसाठी तो निर्णय आहे. आता विरोधक काही म्हणतील, ते म्हणतील छोटे गद्दार काही म्हणतील, पण त्याच्याकडे लक्ष न देता आम्हाला शिंदे साहेबांचा एकच आदेश आहे की जसं आपण 1.5 वर्षामध्ये लोकांची जी कामं करतोय, लोकांपर्यंत ज्या योजना पोहोचवतोय, शासनातर्फे ज्या कामं होत आहेत त्या कामाकडे अधिकच्या अधिक लक्ष द्यायचं. आजचा क्षण नक्कीच मोठा आहे, पण त्या क्षणामध्ये वाहून न जाता आम्ही फक्त लोकांसाठी काम कसं करायचं याच्यावर आमचं लक्ष असणार आहे. आजही सुद्धा जेव्हा निकाल सुरू होता तेव्हा आम्ही आमचं काम करत होतो, संघटनेच्या बैठका सुरू होत्या आणि पुढची वाटचाल अजून संघटना कशी बक्कल करायची त्याच्यावर आमचं लक्ष होतं. भरत गोगावले यांची जी नियुक्ती आहे प्रतोत्पदी ही योग्य असं राहुल नार्वेकर यांनी आपल्याला म्हटलंय. काय सांगा? मला वाटतं आज नार्वेकर साहेब अध्यक्ष आहेत, त्यांनी नक्कीच हा जो निर्णय दिलेला आहे तो व्यवस्थित विचार आणि त्यांच्यासोबत जी एक्सपर्ट टीम आहे त्यांच्याशी संलग्न करून त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून त्यांचा निर्णय दिलेला आहे आणि नक्कीच त्या निर्णयाचं आम्ही सगळे स्वागत करतो. राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिलाय त्याच्या विरोधात शिवसेना भवन परिसराबाहेर उबाटा गटाकडून निदर्शनं करण्यात आली आहेत. जो निकाल दिलाय त्याच्या विरोधात जो आहे तो आता ते लोक आंदोलन करतात. पहिलं काही निदर्शनं करायची, आंदोलनं करायची, पण जेव्हा खरी लोकांची मदत करायची वेळ होती तेव्हा सगळे घरात बसून होते. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून आज त्यांच्याकडे काही उरलं नाही आणि त्यांना भीती अशी वाटते. आता ते भीती मागे काय सांगतील लोकांना? सुप्रीम कोर्टात जाऊ, अजून निर्णय बदलेल, लोकांना फक्त गुमराह करायचं, शिवसेनेला गुमराह करायचं हेच आता ते काम करणार आहेत. आणि मला वाटतं की शिवसैनिक आता एवढा साधा भोळा राहिला नाहीये, त्यालाही कळतं की आता बस झालं. आता खरी शिवसेना ही आमची शिवसेना आहे, शिंदे साहेबांची शिवसेना आहे, म्हणून ते आमच्या पाठीशी 100% उभे राहतील. सर, अगदी शेवटचा प्रश्न. निर्णय यायच्या आधी जे संजय राऊत खासदार आहेत उबाटा गटाचे, ते म्हणाले होते की दिल्लीमध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे. कुठेतरी निर्णय यायच्या आधीच त्यांना वाटलं होतं की आमच्या विरोधात हा निर्णय जाणार आहे. मला वाटतं की शिंदे जे राऊत साहेब जर तसं काही वक्तव्य केलं असेल तर मॅच फिक्सिंग हे कुठून सुरुवात होते, हे अगोदर जे बीकेसी मध्ये बँड्रामध्ये ठिकाण होती तिकडून अगोदर मॅच फिक्सिंग होती. आणि एवढ्या मोठ्या घटनेला जर एवढ्या लहान सहान गोष्टीमध्ये आपण जर एवढा मोठा त्याला आरोप करतोय तर मला हे फार निंदनीय गोष्ट आहे. आज तुम्ही सुप्रीम कोर्टाचं आव्हान करताय, तुम्ही आपल्या स्पीकर त्यांचं आव्हान करताय, एक डेमोक्रेसीचं आव्हान करताय, म्हणून मॅच फिक्सिंग हा शब्द यूज करून तुम्ही घटनेचं आव्हान करताय असं मला वाटतं. धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.